जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाण्यासाठी अनेक खासदार इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. या राजकीय वादळात अनेक नेत्यांनी भूमिका बदलल्या. काहींनी मौन बाळगलं तर काहींनी राजकीय गणितं मांडायला सुरुवात केली. पण या सगळ्या गोंधळात एक नाव मात्र पुन्हा चर्चेत आलंय. ते म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. कारण पक्षातील अनेक खासदारांवर पक्षांतराचे आरोप होत असताना राजाभाऊ वाजे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. पक्षांतरासाठी अनेक प्रलोभने देण्यात आल्याची चर्चा आहे, पण तरीही त्यांनी ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. मग नेमकं कोण आहेत राजाभाऊ वाजे? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? शिवसेना फुटल्यानंतरही ते ठाकरेंसोबत का राहिले? आणि आज अचानक ते महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी का आले आहेत? आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, चला या राजाभाऊ वाजे यांच्या राजकीय प्रवासाला आपण मुद्देसूद जाणून घेऊयात. मुद्दा नंबर 1, राजाभाऊ वाजे अचानक चर्चेत का आले? लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत हालचालींना वेग आला. उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व घडामोडीमध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्टपणे ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. राजकारणात असेपर्यंत आपण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. यामुळे ते अचानक राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेले आहेत. मुद्दा क्रमांक 2, राजाभाऊ वाजे नेमके कोण आहेत? राजाभाऊ वाजे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे रहिवासी आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात वाजे कुटुंबाचं नाव अनेक दशकांपासून प्रभावशाली मानलं जातं. त्यांचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते, तर वडील प्रकाश वाजे यांनीही स्थानिक राजकारणात सक्रिय भूमिका बजावली होती. म्हणजेच राजकारणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. मात्र अनेक नेत्यांप्रमाणे त्यांनी लहान वयात राजकारणात उडी घेतली नाही. ते बराच काळ सामाजिक काम आणि व्यवसायात सक्रिय होते. मुद्दा क्रमांक 3, सैनिक शाळेपासून संसद भवनापर्यंतचा प्रवास. राजाभाऊ वाजे यांचं शिक्षण पुण्यातील शिवाजी सैनिक शाळेत झालं. विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या BX महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यांना कायद्याचं शिक्षण घ्यायचं होतं, मात्र काही कारणामुळं त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. यानंतर त्यांनी शेती, पेट्रोल पंप व्यवसाय आणि सामाजिक कार्य याकडे लक्ष दिलं. याच काळात जनसेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी संपर्क वाढवला. मुद्दा क्रमांक 4, सक्रिय राजकारणात प्रवेश कसा झाला? राजाभाऊ वाजे अनेक वर्ष राजकारणापासून दूर होते. मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वडिलांचा पराभव झाला. या पराभवानंतर वाजे कुटुंबाला राजकीय नेतृत्वाची गरज असल्याची भावना निर्माण झाली. याच काळात राजाभाऊ वाजे सक्रिय राजकारणात आले. स्थानिक प्रश्नांवर काम करत त्यांनी स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व उभं करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी सिन्नर आणि नाशिक परिसरात मजबूत जनसंपर्क निर्माण केला. मुद्दा क्रमांक 5, विधानसभा ते लोकसभा प्रवास. 2014 मध्ये राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. हा त्यांचा पहिला मोठा राजकीय विजय मानला जातो. यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी संघटन आणि मतदारसंघातील कामावर भर दिला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि त्यांनी त्या विश्वासाचं सोनं केलं. मुद्दा क्रमांक 6, 2024च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं? 2024ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील सर्वात चर्चेच्या निवडणुकीपैकी एक होती. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष होता. नाशिकमध्ये ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा तब्बल 2.25 लाख मतांनी पराभव केला. हा विजय केवळ निवडणुकीचा विजय नव्हता, तर शिवसेना फुटल्यानंतरही ठाकरे गटाची ताकद अजून कायम असल्याचा संदेश देणारा विजय मानला गेला. मुद्दा क्रमांक 7, शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी कोणती भूमिका घेतली? 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. नाशिक जिल्ह्यातही अनेक मोठे नेते शिंदे गटात सामील झाले.
अशा परिस्थितीत राजाभाऊ वाजे यांच्या समोरही पर्याय खुले होते. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली. राजकीयदृष्ट्या हा निर्णय सोपा नव्हता, कारण सत्ताधारी गटाकडे जाण्याची संधी अनेकांना आकर्षक वाटत होती. तरीही त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. मुद्दा क्रमांक 8. पक्षांतरासाठी दबाव आणि प्रलोभन होती का? अलीकडील राजकीय चर्चांमध्ये राजाभाऊ वाजे यांनीही पक्षांतरासाठी अनेक ऑफर्स मिळवल्याचं बोललं जात होतं. त्यांच्या कुटुंबियांनीही अशा चर्चांना दुजोरा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र सर्व प्रकारच्या प्रलोभनांना नकार देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाकरे गटासाठी ते सध्या विश्वासू आणि निष्ठावंत म्हणून समोर आले आहेत. मुद्दा क्रमांक 9. त्यांची राजकीय शैली इतरांपेक्षा वेगळी कशी आहे? राजाभाऊ वाजे यांची ओळख आक्रमक भाषणं करणारे किंवा सतत वादात राहणारे नेते अशी नाही. साधा सदरा, गळ्यात मफलर, मितभाषी स्वभाव आणि विरोधकांवर वैयक्तिक टीका न करणारी शैली. यामुळे ते पारंपरिक राजकारण्यापेक्षा वेगळे वाटतात. त्यांची प्रतिमा जमिनीवर काम करणाऱ्या आणि लोकांमध्ये राहणाऱ्या नेत्याची आहे. याच प्रतिमेचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये झाल्याचं मानलं जातं. मुद्दा क्रमांक 10. ठाकरे गटासाठी त्यांचं महत्त्व किती वाढलं? आजच्या घडीला उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठी गरज आहे ती विश्वासू नेतृत्वाची. अनेक खासदारांबाबत चर्चा सुरू असताना राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली भूमिका ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानली जात आहे. नाशिकसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातून निवडून आलेला खासदार पक्षासोबत ठामपणे उभा राहतोय, हा राजकीयदृष्ट्या मोठा संदेश आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाच्या राजकारणात राजाभाऊ वाजे यांचं महत्त्व आणखी वाढू शकतं. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिल्यास 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, राजाभाऊ वाजे हे नाशिकच्या राजकारणातील प्रभावशाली राजकीय घराण्यातून आलेले नेते आहेत. दुसरी, शिवसेना फुटल्यानंतर आणि नव्या बंडखोरीच्या चर्चांमध्येही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि गोष्ट तिसरी, साधी राहणी, मितभाषी स्वभाव आणि संघटनातील निष्ठा यामुळे ते ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते म्हणून पुढे येत आहेत. तर मंडळी, आता तुम्हीच सांगा, राजकारणात आजही निष्ठेला महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं का? राजाभाऊ वाजे यांचा निर्णय योग्य आहे का? आणि आगामी काळात ते नाशिकच्या राजकारणातील सर्वात मोठे नेते ठरू शकतात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.